भेटले ना बरं आईला द्या आमचे. बघा काहीच कोणाला चिमणे भेटले असेल तर आईला द्या, नाही तर कमेंट्स करा कोणाकडे असतील तर, म्हणजे कोणाच्या गावामध्ये असतील वगैरे. भारी वाटतं. सगळं काम झालं गाडीचं, काही टेन्शन नाही आपल्या गाडीचं. फक्त एवढंच आहे की आता याला मॅट वगैरे लावावं लागते. मॅट लावायला इथल्या इथंच लावावं लागतील. बघू आता उल्हासनगरला बी न्यायचे, अजून काम बाकी. हे गाईज गुड मॉर्निंग, कशात तुम्ही? मला असं आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आत्ताच उठलोय, सकाळच्या वाजले 6:30 वाजले. आई आणि दादा पुढे गेलेत, सो मी आता चाललोय. तर चला निघूया. चला तर काही मस्त दुकानावर पोहोचलोय. हे का काट्याची झाडं आणलेत आम्ही. दादा आज घाण नाही गेले ना? बसली पलगावाने यावं बसली. मला माहिती याला तरी बोलत आहे ठेव पलगाव. नको नाही तुला त्रास होईल ना वापस. हे बघा पलगाव बी किती का, तरी पण केस बिसा असतील ना त्यांची. बघा इथं पण तिथे काठी ठेवली म्हणून तिथं बसली नाहीत. पेटीवर त्या पेटीवर त्या पेटीवर. इथे येऊन बघा किती घाण केले इथं आणि फल्यावर. हे बघा. चला पटापट आपला फला धुवून घेऊ, मावरा लावायची सुरुवात करू. चला तर गाईज आपली सर्व साफसफाई वगैरे सर्व करून झालेलं आहे. मावरा वगैरे तर लावून झालेला आहे. तर मावरा मी आज दाखवीत नाही, दादाच्या ब्लॉगमध्ये बघा दादाने दाखवलं म्हणून मी काय दाखवीत नाही. सो चला आता आपलं एक काम आहे, तो तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे करावंच लागतं, बर्फ कापायचं काम. सो आज बर्फ कापाच लागेल, कारण की फ्रीज पूर्ण खाली आहे. बर्फ कापाच लागेल पूर्ण, म्हणजे नॉर्मली थोडासा बर्फ आहे. हे बघा, पण एवढ्याच याच्यात काय नाही आला. हे बघा मस्त एक लादी घेऊ कापू. गाईज काले मासे बघा किती एकदम ताजे ताजे आहेत ना. बोटी बघा मी किती भारी कापले, एकदम पातळ, एकदम लेवलशीर. हे बघा लय भारी लागते, मस्त कडक फ्राय करायच्या ना खायच्या. नाही यायला मोठे दिले ना आईने. सांग ना बरं कोणाला चिमणी भेटले ना बरं आईला द्या आमचे. बघा काहीच कोणाला चिमणे भेटले असेल तर आईला द्या, नाही तर कमेंट्स करा कोणाकडे असतील तर, म्हणजे कोणाच्या गावामध्ये असतील वगैरे तर कमेंट करा आणि आम्हाला आणून द्या. आमच्या आईला लय पटतात चिमणे खायचे. चिमणे खायचे आशा बाजून बी आहे त्याच्या मनात. चिमणी भेटलंच नाही वर्ष, खाशील कसा? अरे पहिली 1 महिना पाणी पडलं ना अगोदर, हा त्यांची वर्गण येऊन गेली, पण तेव्हा ते येणार नाही आले बरोबर. माहीतच पडला नाही का. तर गाईच कमेंट्स करा तुमच्याकडे असतील चिमणे तर लगेच सांगा आम्हाला, आम्ही तिथे जाऊन घेऊ. टेन्शन नका घेऊ, तुम्हाला ना बोलणार घेऊन या, पण आम्ही तिकडे जाऊन घेऊ. फक्त कमेंट्स करून सांगायचा. चला आता हे घरी देऊन येऊ मस्त. आपलं काम आहे तुम्हाला तर माहिती आहे. कापायचं आपल्याला. तर गाईज आपल्या गाडीचं काम चालू आहे बघा. कलर मारतात मामा आणि आकाशदा पण आहे बघा. तुम्हाला हे बघा मस्त इथं कलर मारते बघा. होल तिथं मारले ते. बस बस भारी वाटतं. सगळं काम झालंय गाडीचं, काही टेन्शन नाही आपल्या गाडीचं. फक्त एवढंच आहे की आता याला मॅट वगैरे लावावं लागते. मॅट लावायला इथल्या इथंच लावावं लागतील. बघू आता उल्हासनगरला बी न्यायचे, अजून काम बाकी आहे थोडं, अजून जास्त नाही, थोडासा काम बाकी आहे, थोडासा करायचा. यो आकाशदा पण हे बघा कसा कलर मारतोय. सो ही गाडीमध्ये छत्री राहिली इसरून, ते आम्हाला कुठंच कामी येत नाही. ही छत्री काय ठेव शिव बस, आम्हाला पण लागते. तर पाऊस पडल्यावर आमची वांदे होतात ना भाऊ. हे बघा हे मॅटच नाही का काय, एक कुठं टाकायचं, कवा टाकायच्या त्या? लगेच टाकशील कवा सुकवली? काय जोक मारते रे उद्या आणि फिद्या. गाईज आपला कोलेगाव नाका. व्हिडिओ बघले
आम्हीच टाकले ते, आम्हीच होतो खरंच. वरसून काढले ना. अरे मी आणि इटलं आकाश बघ दाखव यार, आवडी म्हटली तुम्हाला व्हिडिओ. तर काय आम्ही एक रील्स टाकलेली, आकाश भाऊनी टाकलेली मस्त. ते बघा कलर बघा सूपचा, लय भारी वाटतं ना पण. हे बघा. चला तर काहीच दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. दुपारचं वाजलं 1:30 वाजलं. आज लवकर दुकान बंद केलं, आज जरा कस्टमर कमी होते ना, सो लवकरच दुकान बंद केलं. आता घरी जाऊ, मस्त झोपू, आराम करू, डायरेक्ट 4 वाजता भेटू. दुकानावरती पोहोचलोय मस्त. सर्व दुकान वगैरे लावून झालेलं आहे, म्हणजे मावरा वगैरे लावून झालेलं आहे मस्त. हे बघा साईडला आई पण लवकरच आल्यात. मग दादानी बरंच कापायला सुरुवात पण केलेली आहे. एक जास्त काय नाही, एकच म्हणजे 2च लाद आहेत. दादा एक लादी कापेल, ती संध्याकाळची कापू एक मस्त. आपलं फ्रीज काय खाली नाही आहे, फ्रीज तर भरलेलाच आहे पूर्ण. हे बघा एवढी लादी दादा कापून टाकेल. तसंच आपण एक गरमागरम चाय घेऊन येऊ मस्त. चला तर गाईज मस्त चाय आणलेला आहे, तर आई वतून देईल चाय. गरम अरे घे वाटक्यान. गरम आईनी चाय कशाला मागवलं माहिती का स्पेशल. आईनी मस्त पाव आणलेत, बन पाव. तर दादा एक खाईल, मी एक खाईल, आई 2 खाईल. 2 खाशील ना. मी 2 खाईल. आय हो चल पटकन, टाइम पास करा वापस. थंड आल्यावर बोलतो बी तसा का. आता बघ कसा गरम लागेल, म्हणून मी तुला ओतायला देत नाही चाय कावा. हे बा सांडवला पण. ई बाबा बाबा बाबा. अरे यादी यादी एक सांगतो तर 2च करतो बाई कवा पण. आता यादे का कधी हडका द्या तो, हडका बी द्या. हे घे. शी केलं ना चिकन. आता इथं मासे किती बसतील. चाय वतायला चालले चाय. तर चला तर काय संध्याकाळच्या वाजले 6 वाजलेत. मस्त आम्ही शोरमा आणलाय. सॉरी 6 वाजून 10 मिनिटं झाल्यात. सो पटापट शोरमा आणले 2 माझ्यासाठी आणि आईसाठी. दादाला मी दिला 1 शोरमा, सो 2 आणले तर पटापट खाऊ. आई बोलतो मला दाखवू नको बोलतो खाताना. बाबा कवर बी नवीन टाकले. तर गाईच बघा गाडीचं मॅटिंगला नेलते ना गाडी. हे बघा मॅट वगैरे मस्त टाकून झाले एकदम लेवलचे. हे बघा आणि सीट कव्हर पण भारी लावले ना. मामा आज दिवसभर गाडीच्या मागच होते. 15 दिवस झाले तसंच. 15-20 दिवस गाडीची मागे लागली. मामाचं थंड मागच वाटतंय. सो गाईज कव्हर वगैरे एकदम भारी लावले प्रॉपर. का बसवला असं का ना बसवला, असं टाईट का ना बसवला. नाही यो बी भारी आहे. खालचा लॅमिनेशन केले भारी. यो बी कसला टाईट वाटतं, खतरनाक वाटतं. आता पूर्ण गाडी ओके झालेली आहे, काही टेन्शन नाहीये. आता 17 बघायला नको. आईने एकदाच घालवले 80,000 तर गेले असतील. आई 70-80 हजार रुपये खपवले. जास्ती पण कमी नाही. हे बघा पूर्णच बनवले गाडी. कव्हरच भारी, बाकी असं कोण सीट कव्हर. चला तर काही दुकान वगैरे बंद करून डायरेक्ट घरी चालू. तर आजचा ब्लॉग तिथे एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.